पिंजरा पिंजरा रे। हे बघा माझं ऐका, तुम्ही बसा आधी। हे बघा काही बी झालेलं नाहीये बाबा, तुम्ही शांत व्हा। कसा शांत हो? मला जन्माला घालून तुम्ही माझ्यावर काही उपकार केलेले नाहीत असं म्हणते माझी मुलगी मला। गोवर झाला होता हिला 6 महिन्याची असताना। 6 दिवस 6 रात्री न खाता पिता हिच्या उशाशी बसून होतो ग मी। नाही, मी स्वतः आईबाप झाल्याशिवाय तुम्हाला आईबापांची किंमत कळत नाही हेच खरं। तिच्या डोक्यावर परिणाम होत चाललाय हेच खरं। 2 थोबाडीत देऊन समजावू शकलो असतो मी तिला, पण म्हटलं नको, हे डोक्यात ठेवून अजून काहीतरी विचित्र वागायची। मला काय वाटतं ठाव आहे का, तिच्या मनातला जो राग आहे किंवा ती चिडचिड आहे ना, तिने ती अशा पद्धतीने वागून बाहेर काढली। आता होईल ती शांत। नारायणीकडनं कुठल्याही चांगल्या वागण्याची अपेक्षा करणं आता चुकीचं आहे। काही पण मनात आते, तो कबीर दादा आला ना की काय भारी मजा येते म्हणून सांगू तुम्हाला। आणि एकदा तो बुद्धिबळ खेळायला लागला की विचारूच नका, आपला ईर दादा पण कधी त्याला हरवू नाही शकला। लाज वाटत नाही का? हा, स्वतःला कमी लिखून दुसरीची स्तुती करताना। अहो राहू द्या, हो वरडता कशा पायी? चांगला साधा गुणी पोरगा आहे माझा, आणि केलीच तू ती दुसऱ्याची, तर काय बिघडलं म्हणते म्या? वीर दादाचा फोन आलेला नाहीये म्हणून तुझं कुठल्याच कामात लक्ष नाहीये तर? नाही, असं नाहीये काही। का आला नसेल त्याचा फोन? हे बघ आनंदे, आता थोड्याच वेळात तो आपल्या घरी येणार आहे, त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते तो आल्यावरच बोल। हा, ते बोलू रे पंढऱ्या, पर एक फोन करायला पाहिजे ना। म्हणजे काल त्याला निमंत्रण दिलं ना वाड्यावर यायचं, तेव्हा ललिता काकूंना काय वाटलं असेल हे बी ठाव नाही झालेलं। घ्या, एका आत्याचा लाडका भाचा आलेला आहे। कबीर, कसा आहेस? मी मजेत, तू कसा आहेस? मस्त। आत्या नमस्कार करतो। कसा आहेस? मस्त। अहो तुम्ही बी घ्या। हा, धन्यवाद। हो, तुम्ही मिशेल आहेत काय? राहू दे आता। आता कशाला ओरडते उगाच तुम्ही? सकाळपासून असेच ओरडतायत ते। तात्या आहे तसेच आहेत, काहीही बदल झालेला नाहीये। अहो मिशे, आता रात्रीपर्यंत काही या टेबलवर वाढत राहणार का? आपल्या नंतर शेलारांच्या वाड्यावर जेवायला जायचंय। या बया, मी विसरलेच होते। कबीर, आपल्याला संध्याकाळी जायचं बरं का शेलार वाड्यावर। अरे पण त्या लोकांना नको का सांगायला, एक माणूस वाढलंय ते। आता हे असं शहरात सांगावं लागतो, आपल्या गावात नाही। वीरे बघ, जोक सपाट, पण मी वडीलधाऱ्या लोकांना दुखावणारा माणूस नाहीये। तर तात्यांनी परवानगी दिली तरच मी येईन। असं आहे? ठीक आहे मग तात्या, त्याला निमंत्रण द्या संध्याकाळी येण्याचं, नाहीतर मी आत्ता। अरे पण त्याला तिकडे कोण ओळखतं का? हो, तिकडे आल्याशिवाय ओळख होणार आहे का? बरं ये बाबा ये, पण लवकर आवरा, 2 तासात निघायचंय। तात्या थँक्स। आनंदी जा, गावऱ्याला घे। काकू केवढं काम पडलं। ते काम सगळं राहू दे, तू जा बघू आधी। काकू तू तशी ऐकणार नाहीस, चल ऐका बघून जा। बघितलंस आनंदी, तू सांगितलंस ना म्हणून मी माझे कपडे बदलले। आता चल तुझी तयारी करू। नारायणी अगं कशाला, तुला कशाला उगाच त्रास? शालिनी काकू, बहिणीची मदत करण्यात कुठला त्रास आहे हो? तू त्यापेक्षा मला इथे मदत कर की स्वयंपाक। शालिनी काकू, किचन पेक्षा आनंदीची तयारी करणं जास्त महत्वाचं आहे, कारण वीरला काय आवडतं काय नाही आवडत हे फक्त मलाच माहित आहे। चल अगं पण चल।